सणासुदीच्या दिवसात साखरेचे वाढलेले दर, बऱ्याच ठिकाणी साखर पुरवठ्यावरही मर्यादा आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना नेमकं काय वाटतं जाणून घेऊया. काका, साखर 68 रुपये वर गेलेली आहे, 72 वर गेली होती 2 दिवसापूर्वी. काय वाटतंय? फारसं विशेष काही त्यात फरक पडला असं वाटत नाही. याचं कारण असं की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम साखर सतत वाढत आलेली आणि कारण त्याचं ॲप्रिसिएशन कुठेतरी तुमच्या मिळणाऱ्या पर्क्समध्ये होत राहतं. त्याच्यामुळे ही आखरणारी गोष्ट असं वाटत नाही. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा कदाचित 10-20 रुपयांनीच सुरुवात केली होती. आता ती 68-74पर्यंत आली असेल. तर त्याच हिशोबात आपले पगारही वाढत राहतात. त्याच्यामुळे इतकं फरक जाणवत नाही. तुम्हाला काय बरं, तुम्हाला पुरेशी साखर मिळते का दुकानात गेले तर? हो, किती पण मिळते. हो, हवी तेवढी मिळते. यांना विचारूया. तर साखरेचे दर वाढले, काय परिणाम झाला तुमच्यावर? असं काही वाटत नाही आहे. जसं पाहिजे तसं काही आहे. साखर मिळते, भरपूर मिळते साखर. असं काही अजूनपर्यंत काही साखरेचा काही इश्यू आला नाही. साखरेचे दर वाढले, त्याचा काय परिणाम? परिणाम काय, ते मिठाई वाढू शकते फक्त त्याच्यावर. मिठाईचे भाव वाढू शकते. हा, नाही तर साखर वाढल्यानंतर मिठाईचे भाव वाढेल ना. साखरेचे भाव वाढल्याने मिठाईचे भाव वाढू शकते. बाकी तर साखर तर मिळतात, असं काही नाही. साखरेचे दर सध्या वाढलेले आहे. तुम्हाला काय ग्राहक म्हणून काय वाटतं? ग्राहक म्हणून तसं पाहिलं तर साखरेचे दर वाढायला नाही पाहिजे नव्हते, कारण हे सर्व साठेबाजी आहे. साठेबाजीमुळं हे साखरची किंमत वाढत आहे. हो, पुष्कळशा म्हणजे दुकानदारांनी साखरेचे म्हणजे सणवार वगैरे पाहून साखर साठेबाजी करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे हे रेट वाढणारच. परंतु तसा काही इफेक्ट पडून नाही राहिला. दर वाढल्यानंतरही लोक घेतातच. हां, सणासुदीचे दिवस आहे. हां, त्याच्यामुळं सणासुदीचे दिवस असल्यामुळे ही साखर वाढलेली आहे. परंतु ही कमी व्हायला पाहिजे. ॲक्च्युली गरीब लोकांना जे आहे, म्हणजे लो क्वालिटीचे लोक आहेत गरीब, त्यांना हे परवडणारी नाही आहे भाव वाढवणारे. संमिश्र प्रतिक्रिया आहे ग्राहकांच्या. काही म्हणतात की महागाईनुसार साखर वाढली, परंतु दर कमी व्हायला पाहिजे. काका म्हणतात की साठेबाजारमुळे ही दरवाढ जी आहे ती झालेली आहे. गरिबांसाठी साखरेचे दर सणासुदीच्या दिवसात नियंत्रणात यायला हवे, अशी ही मागणी ग्राहकांकडनं केली जाते. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.